नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. सामदाम दंडभेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा असं सामनामधून अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीवरती खरमरीत टीका करण्यात आली आहे. बैठकीची अफवा पसरवणं हा भेद नीतीचा प्रकार आहे. राज्याचं सरकार कमकुवत करण्याचा हा डाव आहे. वैफल्य, निराशा यामुळे भाजपचं पित्त खवळलंय. भाजपनं गुप्त आजारातून लवकर बरं व्हावं. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका करण्यात आली आहे. अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीवरती सुद्धा सामनातून ही टीका. राज्याचं सरकार कमकुवत करण्याचा हा डाव आहे अशी टीका सामनातून आज करण्यात आली आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सामनाच्या अग्रलेखामध्ये आज काय म्हटलंय. पित्त का खवळतंय या मथळ्याखाली फडणवीसांचं राज्य महाराष्ट्रात असताना सामदाम दंडभेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा सामदाम दंडभेद इतरांच्या हातीही असू शकतो, तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणं हा त्याच भेदनीतीचा प्रयोग आहे. अर्थात त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचं सरकार कमकुवत करायचं असं भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव आणि राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊन सुद्धा महाराष्ट्र सरकार जागचं ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडलाय. सध्या श्री पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होते, पण वैफल्य आणि निराशा यामुळे पित्त खवळलंय ते म्हणजे भाजपाचं. पवार लवकरच बरे होऊन कामाला लागतील. भाजपनं सुद्धा गुप्त आजारातून लवकरात लवकर बरं व्हावं अशी टीका सामनामधून भाजपवरती करण्यात आली आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. विवेक, सामनामधून ही प्रतिक्रिया आलेली आहे पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवरती, काय आणखी सांगाल? गेल्या आठवड्यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कथित भेट अहमदाबादमध्ये झाली असं वृत्त पसरलेलं होतं. त्याच्यामुळे राज्याच्या सरकारच्या स्थिरतेला काही धोका आहे का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया होणार आहे आणि त्यावर स्फोटी करत भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधणारं अग्रलेख संजय राऊत यांनी लिहिलाय आणि त्याला पित्त का खवळतंय असं नाव दिलेलं आहे. या सगळ्या याच्यात मुळात शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे अशा पद्धतीची बातमी एका वृत्तपत्रानं दिलेली होती. त्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारचं नेमकं काय होणार याबद्दलचे देखील तर्कवितर्क केले जात होते. अमित शहा यांनी त्यातच काही गोष्टी सार्वजनिकरित्या सांगितल्या जात नाही असं म्हणत या गोष्टीतला सस्पेन्स वाढवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ही भेट झालीच नाही असं म्हणतोय. तरी देखील या भेटीवरचं संशयाचं धुकं काही दूर होत नाहीये आणि म्हणूनच या निमित्तानं भारतीय जनता पक्ष शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि त्याद्वारे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करू पाहण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आता सामनाच्या या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष सत्तेच्या मागे कसा लागलेला आहे अशा पद्धतीची एक टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. अर्थात ही भेट भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रश्नचिन्ह निर्माण होईल की शिवसेना नेते ह्या गोष्टीकरता इतक्या आटापिटानं लिखाण का करताहेत. यापूर्वी देखील जेव्हा युपीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवार यांचं नाव संजय राऊत यांनी सुचवलेलं होतं त्यावेळेस देखील काँग्रेसनं हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत का अशा पद्धतीची टीका केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधले जे मतभेद आहेत ते या निमित्तानं येत आहेत आणि शरद पवारांचं ऑपरेशन आणि ही कथित भेट याच्यावरून भारतीय जनता पक्षावर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. बिलकुल. आणि यामध्ये राज्याचं सरकार कमकुवत करण्याचा डाव आहे आणि याआधीही बरेच प्रयत्न झालेले आहेत. मात्र महाराष्ट्रातलं सरकार किंवा महाविकास आघाडीचं सरकार काही ढिम्म हालत नाही आहे पाहून आता भाजपनं वेगवेगळ्या युक्त्या सुरू केलेल्या आहेत असा एकंदरीतच संजय राऊत यांचा निशाणा. आणि त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती करण्यात आलेली ही सडकून टीका आणि बैठकीची अफवा पसरवणं. आता विवेक, आधी अमित शहा म्हणालेत की जर भेट झाली असेल तर त्यातून सगळंच हे काही उघड करायचं असतं असं नाही असं म्हणाले होते. मात्र यावरती आपण बोलूयातच. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईन वरती. दरेकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता अमित शहा आणि शरद पवार यांच्या कथित भेटीवरून सामनातून करण्यात आलेली भाजपवरती सडकून टीका झाली आहे. वैफल्यग्रस्त झालेत, निराशा पसरलेली आहे आणि म्हणूनच असे आरोप केले जात आहेत. राज्यातलं सरकार कमकुवत करण्याचा डाव आहे भाजपचा, असं संजय राऊत यांचे आरोप. सामनामधून
भारतीय जनता पार्टीच्या कौतुकाची अपेक्षा करायचं काही कारण नाही आणि सामनामधलंच वक्तव्य दररोज वैफल्यानेच ग्रासलेलं असतं. सत्ता जाईल की काय या भीतीनं आम्ही मजबूत आहोत असे वेगवेगळे विषय घेऊन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सामन्यातनं रोज त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला निघेल. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं पित्त खवळायचं काहीच कारण नाही. शांत चित्तानं या ठिकाणी जर माहिती घेतली तर पवार साहेबांशी राऊत साहेब तर रोज जवळपास बोलत असतील. त्याच्यामुळे खरं खोटं आहे ते विचारून सांगून टाकायचं. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारे कंड्या पिकवायचं काहीच कारण नाही किंवा अशा प्रकारे खोटं सांगून काय साधणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रोज असा एक दिवस नाही की सामनामधला भारतीय जनता पार्टीवर जर लिहिलं नाही तर त्या ठिकाणी राऊत साहेब स्वस्थ बसू शकतील. जी, प्रवीण दरेकरजी खूप धन्यवाद. तुम्ही टीव्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर भाजपवरती करण्यात आलेले हे आरोप संजय राऊत यांच्याकडून सामनामधून, तर त्यावरती प्रवीण दरेकरांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. राज्यातलं सरकार कमकुवत करण्याचा डाव आहे आणि शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपवरती करण्यात आलेली ही टीका सामनामधून. त्यामुळे भाजपचं कौतुक सामनामधून होईल अशी बिलकुल अपेक्षा नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले. आता काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या भेटीवरती शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. भेट झाली तर होऊ दे, कामानिमित्त भेट झाली तर चूक काय असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता. दरम्यान बंद खोलीतले मुद्दे बाहेर येत असतात, त्यामुळे कामानिमित्त जर दोन नेत्यांची भेट झाली आणि असेल तर होऊ द्या असं राऊत म्हणाले होते. मुझे मालूम नहीं देश के गृह मंत्री अमित शाह जी और शरद पवार साहब में कुछ मुलाकात हुई या नहीं हुई. अगर हुई है तो उसमें गलत क्या है. अगर देश के गृह मंत्री से कोई मेंबर ऑफ पार्लियामेंट या बड़ा नेता मिलता है तो उसमें गलत क्या है. हम भी मिल सकते हैं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया आज पार पडणार आहे. काल रात्री पवारांवर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. यामध्ये पित्ताशयातले खडे काढण्यात आले. एक खडा खूप मोठा होता, त्यामुळे पवारांना त्रास होत होता अशी माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिली. पवारांना खरं तर आज सकाळी दाखल केलं जाणार होतं, पण काल संध्याकाळीच त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यामुळे त्यांना तातडीनं ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फोटो शेअर करत सर्व डॉक्टरांचे आभार मानलेत. सुप्रसिद्ध एंडोस्कोपी तज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर अमित मायदेव पवारांवरती उपचार करतायत. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत. प्रणाली, आज डॉक्टरांकडून किंवा राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडून काय माहिती मिळतेय? पवारांची प्रकृती कशी आहे आणि आज शस्त्रक्रिया साधारण कधीपर्यंत काही वेळ ठरली आहे का? खरं तर काल रात्री ही शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत किंवा डॉक्टर अमित मायदेव यांच्याकडनं प्रतिक्रिया आलेली होती. त्यांच्या वतीने हे सांगण्यात आलेलं होतं की यशस्वी पद्धतीने ही शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जो त्रास शरद पवार यांना होत होता त्यात नक्कीच त्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. आता त्यांना त्रास थोडा कमी होईल असं सांगण्यात येत होतं, परंतु आणखी एक शस्त्रक्रिया त्यांच्यावर करावी लागणार आहे. आज त्यांच्या प्रकृतीची सुधारणा किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि पुढची सर्जरी करता येऊ शकते का याची चाचपणी केली जाणार आहे. त्यांची प्रकृती जर योग्य असेल तर ती शस्त्रक्रिया कदाचित आज करता येईल, परंतु जर त्यांना काही त्रास होत असेल किंवा अपेक्षित सुधारणा झालेली नसेल तर मात्र पुढच्या 4-5 दिवसानंतर ती शस्त्रक्रिया प्लॅन केली जाऊ शकते. त्याबद्दलचा निर्णय आम्ही सगळेजण एकत्रित बसून घेऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया डॉक्टर अमित मायदेव यांनी काल दिलेली होती. सकाळपासून कुठलेही राजकीय पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे म्हणा किंवा इतर नेते अजून आलेले नाहीत, कारण काल रात्री ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर पुरेशा विश्रांतीची गरज आहे. सगळे पवार कुटुंबीय सुद्धा काल उशिरा रात्रीपर्यंत इथं थांबलेले होते. त्यांच्याकडून सुद्धा आतापर्यंत सकाळी कुणीही आलेलं नाही. त्यामुळे
पुढची अजून काही माहिती जी आहे ती व्यवस्थित मिळू शकलेली नाही, परंतु साधारणतः पुढच्या 2-4 तासामध्ये एकदा डॉक्टरांचा राऊंड झाल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती कशी आहे, कालची जी शस्त्रक्रिया झाली आहे त्याच्यानंतर त्यात किती सुधारणा झाली आहे याबद्दलची अधिकृत माहिती मिळू शकेल. परंतु तुर्तास मात्र सकाळपासून इथे कुणीही आलेलं नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती किती चांगली झालेली आहे किंवा त्यांच्यात आजच शस्त्रक्रिया होईल का हे अजून कळू शकलेलं नाही. बिलकुल. प्रणाली, तुम्ही आमच्यासोबत फोन लाईनवरती किंवा लाईनवरती अशाच राहा, कारण आणखी एक महत्त्वाची बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली आपल्या समोर येते, ती म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकतीच देशातील 8 राज्यांमधील पॉझिटिव्हिटी रेटची टक्केवारी प्रदर्शित केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रामध्ये 23% पॉझिटिव्हिटी रेट आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातल्या 8 राज्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट प्रसिद्ध केलाय. अर्थात ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश तर आहेच, मात्र दुर्दैवाची बाब हीच की महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये. महाराष्ट्रात 23% पॉझिटिव्हिटी रेट आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. पुन्हा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेतच. प्रणाली, खूप दुर्दैवाची गोष्ट आपण म्हणू शकतो, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येते. पॉझिटिव्हिटी रेट बद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जे काही सांगितलंय त्याबद्दल काय माहिती मिळते? खरंच जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे. आपण गेले सातत्यानं काही दिवस पाहतोय की जेव्हा देशामध्ये एकूण 68,000 कोरोना पॉझिटिव्ह एका दिवसात सापडतात, त्यातले 40,000 हे रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले असतात. ही अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे किंवा अतिशय धक्कादायक अशी माहिती पुढे येते. आपण जर एकूणच मुंबई या राज्यातली काही शहरं बघितली, मग त्याच्यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद ही जर शहरं बघितली तर या शहरांमध्ये जवळपास रोजच्या नवीन रुग्णांची आकडेवारी ही 4,000च्या जवळ, काही छोटी शहरं असून सुद्धा 4,000 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये आपण परवाच्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या बघितली की 7,000पर्यंत जाऊन पोहोचली. इतकंच नाही तर काल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं की पुढल्या आठवड्यामध्ये आम्ही जे टेस्टिंग आहे ते वाढवतो आहे. ते साधारणपणे दररोज आम्ही 60,000पर्यंत घेऊन जाणार आहोत आणि जर ते 60,000पर्यंत घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी ठरलो तर मुंबईमध्ये नवीन कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते दररोज त्यांची संख्या ही 10,000च्या जवळपास जाऊ शकते. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की जे सायकल गेल्या 15 दिवसामध्ये निर्माण झालेलं आहे किंवा गेल्या 20 ते 25 दिवसामध्ये निर्माण झालेलं आहे ते ब्रेक होताना दिसत नाही आहे. उलट कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढत चाललेली आहे. त्यातही अजून एक महत्त्वाची गोष्ट किंवा एक भीतीदायक गोष्ट अशी की 45च्या आतमधले जी लोक आहेत त्यांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लागण जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होती आहे. बहुतेक हा वर्ग घराच्या बाहेर असतो, कामानिमित्त असतो किंवा कुठल्याही कारणासाठी घरातली तरुण मंडळी जी आहे ती घराबाहेर पडत असते आणि त्यांनाच कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होते हे दिसून येत आहे. एकूणच देशाचं चित्र बघितलं तर त्यात महाराष्ट्राचा वाटा हा खूपच मोठा आहे आणि हीच अतिशय भयावह गोष्ट आहे. जरी राज्यामध्ये आपण म्हणतो आहे की आपल्याला बेड्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा ते करून दिले जात आहेत, खाजगी रुग्णालयातले बेड पुन्हा एकदा ताब्यात घेतले जात आहेत, हे सगळे जरी गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा कोरोना इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढतोय हे अतिशय चिंताजनक आहे. अनेक शहरांमध्ये आपण पाहतो की काही दिवस लॉकडाऊन करण्यात आलेलं होतं. आता तर राज्यभर रात्र संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांची जी संख्या आहे ती कमी होत नाही आहे. आता जी रात्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे तिचा परिणाम किती होतो हे पुढच्या 15 दिवसात कळेल. परंतु जी आकडेवारी आता गेले काही दिवस सातत्यानं पुढे येत आहे ही नक्कीच चिंतेची बाब आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे हे जरी खरं असलं तरीही नवीन रुग्ण जे सापडत आहेत ते जे चित्र आहे ते अंगावर काटा आणणारं किंवा भीती निर्माण करणारं नक्कीच आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि खरंच गांभीर्य आत्ताच ओळखणं खूप गरजेचं आहे, कारण संपूर्ण देशभरात महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा सगळ्यात जास्ती आहे. रुग्णसंख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त. त्यामुळे आत्ताच राज्यातल्या जनतेनं विशेष खबरदारी घेणं खूप काळाची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत, लगेच परत येऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि पुढची बातमी आहे, ऐरोलीमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या ATMला आग लागली होती आणि या आगीमध्ये ATM पूर्णपणे जळून खाक झालंय.
अग्निशमन दलाचे जवान वेळीच पोहोचल्यानं जीवितहानी टळली. काही क्षणात आगीवरती नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमला लागलेली भीषण आग आणि संपूर्ण एटीएम या आगीमध्ये जळून खाक झाले. शेजारीच पेट्रोल पंप सुद्धा होता, त्यामुळे खूप मोठा धोका होता. मात्र अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीमध्ये संपूर्ण एटीएम जळून खाक झालंय. पंजाब नॅशनल बँकेचं हे नवी मुंबईतलं ऐरोलीतलं एटीएम आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. शेजारीच पेट्रोल पंप होता, त्यामुळे धोका जास्त होता. मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहोचून या आगीवरती नियंत्रण मिळवलं. आग इतकी प्रचंड आहे की या आगीमध्ये संपूर्ण हे एटीएम जळून खाक झालंय. अग्निशमन दलाचे जवान आग विझवत असतानाची ही दृश्य आहेत. शेजारीच जवळच पेट्रोल पंप सुद्धा होता, त्यामुळे धोका जास्त होता. मात्र ऐरोलीमध्ये पंजाब नॅशनल बँकेचं हे एटीएम आणि मात्र या एटीएमला आग नेमकी कशामुळे लागली हे अजून कारण कळत नाहीये किंवा अस्पष्ट आहे. मात्र आगीमध्ये संपूर्ण एटीएम जळून खाक झालंय आणि ही आग रात्रीच्या वेळी लागली होती. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे. मात्र या एटीएम सेंटरचं मोठं नुकसान झालंय. पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसतंय. अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि आगीवरती यश मिळवलंय. पुढची बातमी गडचिरोलीच्या खोब्रामेंढा जंगलामध्ये 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. अत्यंत म्हणजे अतिसंवेदनशील घनदाट जंगलामध्ये जायला रस्ताही जिथे नाही, मोबाईलला सुद्धा नेटवर्क नाही, अशा परिस्थितीत जवानांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या धोकादायक जागेतून कशा पद्धतीने ही चकमक झाली आहे याचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. गडचिरोली जिल्ह्यात काल पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात 5 माओवादी ठार झाले होते. ती चकमक झाली खोब्रामेंढा लगत असलेल्या जंगलामध्ये. मी त्याच ठिकाणी ग्राउंड झिरोवर आहे. हा घनदाट जंगल असलेला भाग आहे. कुठलंही मोबाईल नेटवर्क नाही. या ठिकाणी ही पहाडी आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी माओवाद्यांचा कॅम्प होता आणि या ठिकाणी होळीच्या दिवशी सकाळी चकमक सुरू झाली होती. या ठिकाणी या चकमकीची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी वस्तू पडलेल्या आहेत. ह्या ज्या टोप्या आहेत त्या माओवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या टोप्या आहेत आणि रक्ताचे सडासुद्धा या ठिकाणी आपल्याला पडलेला पाहायला मिळू शकतो. माओवाद्यांचं या ठिकाणी जो लोकेशन होतं त्यामध्ये जर बघितलं तर कंपनी 4 असेल, त्यासोबतच लोकल जे स्थानिक जे दलम आहेत, पिपाकड दलम असेल किंवा खोब्रामेंढा दलम असेल, असे एकूण हे सगळे दलम होते आणि या सगळ्या 70पेक्षा जास्त माओवाद्यांसोबत ही चकमक झाली होती. ही चकमक कशी होती? आता ही एक कारतूस आहे. या ठिकाणी एक कारतूस मला दिसते. त्यावरून घटनास्थळी किती मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने गोळीबारी झाली असेल हे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येऊ शकते. तांदूळ या ठिकाणी आहे. माओवाद्यांचा जो कॅम्प होता, वैशिष्ट्य या ठिकाणी असलेल्या माओवाद्यांसाठी तांदूळ त्यांच्या जेवणासाठी आणण्यात आले होते. हे सगळे तांदूळ या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोळीबार खूप मोठ्या प्रमाणात बेछूट गोळीबार झाला होता दोन्ही बाजूला. या गोळीबाराचा आवाज हे लगतच्या खोब्रामेंढा गावापर्यंत ऐकू जात होतं. काही गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली होती. इथे यायला तब्बल 5 किलोमीटर मला पायी प्रवास करावा लागला होता. चपला पडलेल्या त्या ठिकाणी आणि हे जे झाडाला हे दिसत आहेत हे बंदुकीच्या गोळ्या लागूनच या ठिकाणी साल झाडाचं निघालेलं आहे. त्यामुळे या घनदाट जंगलात झालेली ही चकमक गडचिरोली पोलिसांसाठी मोठं यश देणारी आहे. येणाऱ्या काळात दंडकारण्यामध्ये त्याचं नेमके कसे पडसाद उमटतात हे पाहावं लागेल. ग्राउंड झिरोवरून खोब्रामेंढा जंगलातून महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. या बातमीसोबत वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये जे काही कोरोना बाधितांच्या किंवा आकडा जो वाढतोय रुग्णसंख्येचा, त्यावरून आपण प्रत्येकानं मास्क घालणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे वारंवार न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही देखील मास्क घाला आणि सुरक्षित राहा. बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.